का आता काय झालंय तर मयूर, मी आज सकाळी मार्केट मधून येत होते ना, ते एक मुलगा छेडत होता. काय? हो मॅडम, जरा गाडी बघून चालवा ना. ए दादा, तूच कट मारतोय आणि तूच बोलतोयस का? ए दादा कोण आहे तुझा? तुला माहिती की मी कोण आहे? चल निघ. तू तुला एवढा बोलला आणि तू त्याला असंच जाऊ दिलं? कोण होता तो? गाडीचा नंबर तर माहिती असेल ना? मी पण शांत नव्हते, मी पण त्याला बोलले. काय? ए धमकी कोणाला देतोय? इकडे चल बोल काय? ए कुणाला बोलतोस रे? चल निघ. वा, असंच पाहिजे त्याला. पण तो पैशावाला मुलगा आहे, काही होणार तर नाही ना? खूप भीती वाटते मला. ताई, तू बरोबर केलंस त्याच्यासोबत. आणि त्याचा बाप कितीही पैशावाला असू दे, तुझा भाऊ खंबीर आहे. त्या जगात ज्या बहिणीच्या पाठीमागे एक खंबीरपणे भाऊ उभा असतो ना, त्या बहिणीने कधी घाबरायचं नाही. आणि हा ताई, तुझा भाऊ तुझ्यासोबत कायम जरी नसला ना, तरी तुझ्याकडे कोणी वाकड्या नजराने जरी बघितलं, तरी तू त्याचा हात मोडून हातात दे. बाकी सगळं तुझा भाऊ सांभाळून घेईल. दादा